ते पश्चिम दक्षिण भागामध्ये 2 जिल्हाध्यक्ष गेले. त्याच्या अगोदर एक म्हणजे 2 जिल्हाध्यक्ष, उत्तरला एक होता, दक्षिणला एक होता. आता इथं दक्षिणला 2 केले, आता उत्तरला सुद्धा 2 करायचे आपल्याला. म्हणजे आता सरकमाला मला वाटतं पारनेर, नगर शहर, नगर तालुका आणि शेवगाव तालुका हा विभाग त्यांना दिला आहे. आणि उर्वरित जे काय श्रीगोंदा, कर्जत, जामखेड आणि पाथर्डी ही 4 तालुके त्या जिल्हाध्यक्षाला राहिले. परंतु शरद भाऊ जर आता प्रोटोकॉल नुसार, आदेशानुसार जर त्या जिल्हाध्यक्षाने पुढल्या मीटिंगला काम नाही केलं तर त्यांच्या ठिकाणी अजून दुसरा जिल्हाध्यक्ष द्या. कारण ह्या दोन्ही बैठका झाल्या, ह्या दोन्ही बैठका पाटील साहेब त्या जिल्हाध्यक्षाच्या अनुपस्थित झाल्या. बरोबर आहे. म्हणजे गेल्या बैठकीला तो जिल्हाध्यक्ष नाही, ह्या बैठकीला तो जिल्हाध्यक्ष नाही. आणि त्याच्यामुळं जर असं काय कोणतरी मी जुना आहे, नवा आहे, आमका आहे, तर काय मगाचे आता पाटील साहेब तुम्ही सांगितलं की कोण पाय अडवतोय आमचं, जर कोण असा पाय अडवत असेल तर त्याचे आम्हाला सांगा. त्याला तात्काळ त्या पदावरून आपण दूर करण्याचं काम करू. जर कोण असा पक्ष वाढायसाठी अडचण ठरत असेल तर अशा पदाधिकाऱ्याची इथून पुढे काही केली जाणार नाही. भले तो कोणी असेल, किती वर्ष त्यांनी काम केलं असेल, ठीक आहे. तो जानकर साहेबांवर जुना असेल तर जानकर साहेबांना सांगू की साहेब ही तुमच्या बॉडीत तिकडे वर घ्या, हिथं नको या, नाहीतर त्याला कार्यकर्ता म्हणून काम करू द्या. ज्या माणसाला पक्षाची शिस्त कळत नाही ते पदाधिकारी आपल्याला निश्चितपणे इथून पुढल्या काळात धोकादायक ठरू शकतात. आणि म्हणून जी पक्षाचं शिस्त पाळत नाहीत, आदेश पाळत नाहीत, ज्यांना आपण फार मोठ्या संध्या दिल्या, त्या माणसाने सुद्धा शिस्त बिघडवण्याचं काम केलं. बरोबर आहे का सोनूभिषेक? म्हणून ते काय कोणी आमच्या काय वैरी नाहीत कोणी. परंतु जर आपण एखाद्या माणसाला जर आपण हे केलं, आपली काय चूक होती, पक्षानं चूक केली होती का त्यांच्यावर जबाबदारी देऊन? एवढी मोठी जबाबदारी, एवढा मोठा विश्वास जानकर साहेबांनी त्या पदाधिकाऱ्यावर टाकला आणि त्याने त्याचं फलित काय केलं. म्हणून अशा पदाधिकाऱ्यांनी किंवा भविष्यात मग आपण एखाद्याला हे केलं माफ तर बाकीचे म्हणणार काय नाही, आपण काय आता कुठेतरी पक्षात विधानसभेला जाऊ, तिकडे उभा राहू आणि पुन्हा पक्ष घेतोयच आपल्याला, बिलकुल चालणार नाही. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण अजितदादांनी मगाशी सांगितलं की तुम्ही आपल्या पक्षात घोड्या करायच्या, तुमची लढाई कोणावर असली पाहिजे. तुमची लढाई, तुम्हाला असं वाटतंय की मला काय बनायचंय, मला जर आमदार बनायचं असेल, माझी जर इच्छा असेल मला आमदार बनायचंय, तर त्या विधानसभेच्या आमदार बरोबर माझी शर्यत असली पाहिजे, त्याच्याबरोबर माझी स्पर्धा असली पाहिजे. तो जशा पद्धतीने काम करतोय त्याच्या वरचढ तुमचं काम कसं होईल याच्यासाठी तुम्ही ज्यावेळी काम कराल त्यावेळी तुम्ही कुठेतरी यशाच्या बाजूने जा. नाहीतर ह्यो इथंच पदाधिकारी मग सांगितलं तसं ह्यो याच्या पायात, तो त्याच्या पायात, अजिबात तुम्ही सक्सेस होणार नाही. जानकर साहेबांचं काम चाललेलं आहे. तुम्ही आम्ही जरी उद्या पक्षाचं काम सोडून दिलं, कारण जानकर साहेब म्हणतात की मला दिल्लीला जायचंय, दिल्लीला जाण्यासाठी मला फास्ट जायचंय म्हणून मी घोडं बघतोय. पण जर समजा मला घोडं नाही मिळालं तर गाढव घेऊन का होईना पण मी दिल्लीला जाणार आहे. ही त्यांची भूमिका आहे, त्यांचा निर्धार पक्का आहे. आपला निर्धार काय करायचं ते आपण ठरवू. नाहीतर काय होतंय, घरची म्हणते ती पक्षाचं काम करतोय, तिकडे सगळा वेळ देतोय, जर आपण पक्षाचं काम करत नाही तर घरचं काम करत नाही, म्हणजे प्रपंच बी नाही आणि परमार्थ बी नाही, म्हणजे अशी आपली परिस्थिती आहे. मग कुठंतरी कुठल्या दिशेने आपल्याला जायचं हे तुम्ही ठरवा. आपलं विजन हे करा, ठरवा, विजन तुमचं फिक्स करा, तर तुम्हाला येणाऱ्या काळात चांगले दिवस आहे. जानकर साहेब नेहमी आपल्याला सांगतात की या जिल्ह्यामध्ये या पक्षाचा जन्म झाला, परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की हिचं आपल्याला अजून खातं उघडता आलं नाही. मग या गोष्टीची खरं तर आपल्याला राग आला पाहिजे.
या गोष्टीची कुठेतरी आपल्याला खंत वाटली पाहिजे आणि या गोष्टीमधून पेटून उठून तुम्ही काम केलं पाहिजे, तर आपला पक्ष मोठा मोठा आपल्याला वाटलं पाहिजे याला इथं पक्षाची स्थापना झाली का बाबा? राष्ट्रवादीची स्थापना झाली का इथं? मनसेची स्थापना, काँग्रेसची, भाजपची झाली का इथं? आपल्याला काय सवय लागली, ज्यावेळी आता मगाशी सांगितलं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की धनगर समाजाच्या सुद्धा काही लोकांनी मत विरोधात दिली. ठीक आहे, आपला पक्ष साहेब ठीक, धनगर हा जरी बेस असला, ओबीसी हा जरी बेस असला, तरी सर्व समाजाला, सर्व शोषित समाजाला, सर्व उपेक्षित समाजाला संधी देण्यासाठी, उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी आणि जे शोषित आहे, जे विस्थापित आहे, ते विस्थापित साऱ्याच जातीत आहे, साऱ्याच धर्मात आहे, त्या विस्थापित लोकांना प्रस्थापित करण्यासाठी आपण हा राष्ट्रीय समाज पक्ष जानकर साहेबांनी काढला. मग इथं जर बघितलं असेल तर इथं स्टेजवर प्रदेशचे सचिव हे डॉक्टर साहेब मराठा समाजाचे आहेत, हे आपले माळी साहेब हे माळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आपले हे मुस्लिम समाजाचे आहेत, इथं पलीकडे धनगर समाज आहेत. आपली राष्ट्रीय समाज पक्षाचं ब्रीदवाक्य आहे, राष्ट्र ही देव, राष्ट्र ही जाती, राष्ट्र ही धर्म हमारा, राष्ट्र बलशाली यही भाषा सूत्र हमारा. हे राष्ट्र बलशाली झालं पाहिजे, हे राष्ट्र बलशाली ताकदवान झालं पाहिजे. हे कधी होणार आहे? जोपर्यंत या राष्ट्राचा खरा मालक ही जी शोषित जनता आहे, इथले जे खरे मालक आहे, यांच्या हातात जोपर्यंत सत्तेची सूत्र जात नाही, तोपर्यंत हा देश खऱ्या अर्थानं बलवान होऊ शकत नाही. आणि मग आज आपण 21व्या शतकावर जात असताना आजही आपल्याला वाटतं की सरकारचं 1,500 आमच्या खात्यामध्ये कधी येते, ही परिस्थिती आपली. शेतकरी सन्मान योजनेचं 2,000 आमच्या खात्यात कधी येते, याचा शेतकरी वाट बघतोय. परंतु राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे की जोपर्यंत शेतमालाला हमी भाव तुम्ही देणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांची हीच अवस्था होणार आहे. मग ते त्यांना सवय लागली सत्ताधाऱ्यांना कुठंतरी नादी लावायचं. शेतकऱ्याला जर समजा एकरी 3-4 लाख रुपये उत्पन्न निघालं तर तुमच्या 2,000ची वाट कशाला बघतोय ती? परंतु त्यांना माहिती आहे हा कायमस्वरूपी ह्यांच्यावर अवलंबून राहायला पाहिजे. म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे. आज महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळा आरक्षणाचा गोंधळ होणार. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल, ओबीसीचे असेल, धनगरांचे असेल, मुसलमानांचे असेल, सगळ्यांच्या आरक्षणाचा गोंधळ निर्माण झालाय. आणि हे जे राज्यकर्ते आहेत दोन्ही बाजूचे, महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, या दोघांपैकी कुणालाच हा प्रश्न खऱ्या अर्थानं सोडवायचा नाही. यांना ह्याचं राजकारण करायचं नाही. कारण जे विरोधात होते, म्हणजे जे आज विरोधात आहेत, आम्ही नेहमी म्हणतो शेतकऱ्याची काळजी असेल किंवा समाजाची काळजी खऱ्या अर्थानं कुणाला असती तर विरोधी पक्षाला. त्याला काही करायचं नसतं ना. ज्यावेळी विरोधात जातो त्यावेळी मग त्याला सगळे शेतकऱ्याचा प्रश्न आठवतात, कामगारांचा आठवतात, युवकांचा आठवतात, विद्यार्थ्यांचा प्रश्न आठवतात. परंतु हीच माणसं सत्तेवर गेली की मग सांगतात नाही ना हे जरा कसं अडचणीचं आहे. मग कोण म्हणतंय कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत कोण देणार होता आरक्षण, ते म्हणतोय जरा आमचा त्यावेळी अभ्यासच झाला नव्हता. किंवा कोण म्हणतंय मी दिलं होतं पण कोर्टानं काढून नेलं. बांधवांनो काय होतंय, आरक्षण एका हाताने द्यायचं आणि पुन्हा ह्यांच्याच काही पोटशाखा असतात संघटना, त्यांनी काय करायचं कोर्टात जायचं. मग वनवासी कल्याण आश्रम असतंय, नाहीतर कोणतरी तो सदावरती असतोय. एक माणसं त्यांनी तयार करून ठेवले, कुणाला कुठं वापरायचा आणि मग त्याचा ज्याचा वापर होतोय त्याला बी काहीतरी बक्षीस मिळतं. म्हणून त्याच्यामुळे तो काम करतोय, ते कुठल्या समाजाचा जातीचा बघत नाही. म्हणून माझी आपणाला विनंती आहे की राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कारण जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत तुम्हाला कायदेशीर आरक्षणच देता येत नाही. कारण आरक्षण हे जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिलं जातं. आणि मला वाटतं 1932 नंतर पुन्हा जातनिहाय जनगणना झाली नाही, ST SC सोडून.
आणि सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी हा मुद्दा जातो आरक्षणाचा, त्यावेळी ते कोर्ट सांगते की तुमचा डेटा उपलब्ध नाही, तुमचा डाटाच उपलब्ध नाही. जानकर साहेब ज्यावेळी पशुसंवर्धन मंत्री झाले त्यावेळी काय झालं, त्यांची सगळी जनावरांची गणना केली, त्यांनी पशूंची गणना केली. परंतु दुर्दैव हे आहे की पशूंची गणना झाली पण त्यांच्या बालकांची गणना झाली नाही. याच्यासारखं दुर्दैव काय शकतं. आणि म्हणून हा आरक्षणाचा जो तिढा आहे तो जर सोडवायचा असेल, मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायचं असेल तर आरक्षणाचं जे 50% शिलिंग लावले ते शिलिंग हटवलं गेलं पाहिजे. कारण तामिळनाडूमध्ये 74% आरक्षण आहे आणि मग तिकडे 74 मिळतंय तर ह्या महाराष्ट्र काय पाकिस्तानात का? हे तर करू शकतात ना. मुद्दाच तुम्हाला निकाली काढायचा आहे. ओबीसी मध्ये जसं एनटी मध्ये अबाकडं केलं तसं ओबीसी मध्ये अबाकडं करता येईल. परंतु ह्यांना कुणाला त्या प्रश्नाचं मुळासकट निराकरण करायचं नाही. म्हणून हे नुसतं खेळवत, म्हणजे उद्या यांची सत्ता आली तर पुन्हा त्यांनी म्हणायचं केंद्राच्या हातात आहे, केंद्राने म्हणायचं राज्याच्या हातात आहे, दोघांनी मिळून म्हणायचं कोर्टाच्या हातात आहे. म्हणून तुमचं प्रश्न सोडवायचा असतील तर तुमची माणसं त्या सभागृहात गेली पाहिजे. आता सभागृहात जायचं म्हणलं तर आपल्या डोक्यात असा विचार असतो की आपली काय माणसं प्रस्थापित पक्षामध्ये असतात आणि मग प्रस्तावित पक्ष काय करतो, त्याला तिकीट देतो. मग आपली भूमिका काय असते, आईला चला जाऊ दे, जातीचा माणूस होतोय तर आपण काय करा, त्याला विरोध करायचा आहे. म्हणून इथून पुढे लक्षात ठेवा, आपल्या जातीचा माणूस नुसता असून चालत नाही. दुसऱ्या पक्षातनं जर आपल्या जातीचा माणूस जर उभा राहत असेल किंवा ती निवडून येत असेल तर ते तुमच्या बाण्याचा नाही, तुमच्या जातीचा नाही तर तुमच्या पातीचा माणूस पाहिजे, तुमच्या विचाराचा माणूस पाहिजे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या एबी फॉर्मवर जो माणूस उभा राहील, भले तो कुठल्या का जातीचा असना, जानकर साहेब जो उमेदवार देतील तो उमेदवार निवडून आणण्याची भूमिका जोपर्यंत आपण अदा करत नाही तोपर्यंत आपलं भलं होणार नाही. आणि म्हणून इथून पुढल्या काळात आपण या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तुम्ही बघा, हे भाजप का मोठं झालं, त्यांची लोक काय करते, कमळ चिन्ह बघते, उमेदवार कोण आहे बघत नाही. ती भले तो तुमचा पाहुणा असतो पण ती त्याच्या पाहुण्याकडे बघत नाही. ती म्हणते ती कमळ आहे का, त्या कमळावर कोण उभा राहिला याच्याशी घेणं देणं नाही त्यांना. आमचं चिन्ह विजयी झालं पाहिजे, आमचा पक्ष विजयी झाला पाहिजे, ही भूमिका घेऊन आपल्याला चालावं लागेल. कारण तुमच्या हिताचा अजेंडा असणारा कुठला पक्ष आहे, कुठला पक्ष आहे आपला अजेंडा, आपला अजेंडा या सर्वसामान्य हिताचं काम करणारा असा कुठला पक्ष आहे की त्याचा अजेंडा तुमच्यासाठी काम करतोय. आज जर तुम्ही बघितलं तर सगळी घरंदाजशाही चालली. काँग्रेसनं जे केलं, 400-500 घरांनी मोठी केली, तीच माणसं आमदार, तीच मंत्री. आणि त्यानंतर जर तुम्ही आता बघितलं तर भाजपही म्हणायचा पार्टी विथ डिफरन्स, आमची पार्टी वेगळी आहे, आम्ही घराणेशाहीला विरोध करतोय. काय परिस्थिती आज, निम्म्यापेक्षा जास्त काँग्रेस भाजपमध्ये भरती झाले आणि तीच माणसं आता मंत्री. म्हणजे इकडे गेलं यांची सत्ता आली तरी हीच माणसं मंत्री आमदार, तिकडे गेलं तरी तीच माणसं मंत्री. आज ह्यांना घराणेशाही चालत नव्हती. विखे पाटलाची कितवी पिढी राजकारणात आहे, मोहिते पाटलाची किती पिढी राजकारणात आहे, हर्षवर्धन पाटलाची किती पिढी राजकारणात आहे. ही सारी माणसं तिकडे नाही, तिकडे सत्ता गेली की लगेच भाजपमध्ये. म्हणून अशा गोष्टीपासून आपण सावध राहिलं पाहिजे, लोकांमध्ये जाऊन आपण ही जनजागृती केली पाहिजे. म्हणून या जातनिहाय जनगणना हा महत्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर 50% आरक्षणाचं शिलिंग हटलं पाहिजे, हे आमचा अजेंडा आहे. सर्वांना मोफत आणि समान शिक्षण मिळालं पाहिजे, हा आमचा अजेंडा आहे. शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे, हा राष्ट्रीय समाज पक्षाचा अजेंडा आहे. आरोग्य सर्वांना, आरोग्याच्या सुविधा सर्वांना मोफत मिळाल्या पाहिजेत, ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे, हा आमचा अजेंडा आहे. आणि हा अजेंडा जर तुम्हाला राबवायचा
पोहोचवायचा असेल तर तुम्हाला तुमच्यातले प्रतिनिधी निवडून द्यावी लागतील, तुमच्याही माणसं तुम्हाला तयार करावं लागतील, त्यांना तुम्हाला सभागृहात पाठवावं लागेल, त्यांना तालुका पंचायत, जिल्हा परिषदला, विधानसभेला तुम्हाला निवडून द्यावं लागेल. आणि येणाऱ्या काळात हे प्रस्थापित पक्ष तुम्हाला संधी देणार नाही. आज आम्ही इतर राज्याचे नेते म्हणून तुमच्या समोर बोलतोय, परंतु जानकर साहेबांनी जर हा पक्ष काढला नसता तर आम्हाला कोणी तालुका अध्यक्ष सुद्धा केलं नसतं. बरोबर आहे का? तुम्ही चेक करा तुमचं तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष नाव द्या, तालुका अध्यक्ष बघा प्रस्थापित पक्षाचे कुठले आहेत. आणि म्हणून ही संधी तुम्हाला मिळाली. या संधीचं जर सोनं करायचं असेल तर तुम्हाला काम करावं लागेल, तुम्हाला जनतेमध्ये जावं लागेल, जनतेच्या प्रश्नासाठी तुम्हाला काम करावं लागेल. मगाशी आता आमच्या त्या मामाने सांगितलं आरोग्य दूत, बरोबर आहे. ते 18 ते 35 वर्ष वय त्याची मर्यादा आहे. 18 वर्षाच्या पुढला 35 वर्षाच्या आतला जो असेल त्याच्याकडं मला वाटतं थोडं कॉम्प्युटर वगैरे चालवायचं ज्ञान पाहिजे त्याला. आणि अशा लोकांना तुम्ही आता जर फॉर्म भरलं तर त्याला मला वाटतं 1 वर्षासाठी काहीतरी त्याची 6 महिन्यासाठी नियुक्ती आहे. प्रत्येक ग्रामपंचायतला एक आरोग्य दूत. अशा पद्धतीनं जर समजा तुम्ही अर्ज भरा, काय अडचण आली तर मामा आहेत, त्यांनी सांगितलंय की बाबा काय अडचण आली तर मी आहे, त्याच्या कशा नियुक्त्या करायच्या. तर आरोग्य दूत तुम्ही झाला, थोडं सॉरी योजना दूत झाला तर त्या निमित्तानं लोकांचा संपर्क तुमच्या बरोबर, भले कुठल्याही सरकारने योजना आणू द्या, पण त्या योजना तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्या तर तुम्ही खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचाल. तालुक्यामध्ये हे संजय गांधीच्या श्रावण बाळा योजनाच्या काही दर महिन्याला मिटिंग होता, तिथं बाबा काय झालंय, ह्या मिटिंगला किती मंजुरी आल्यात, कशा आल्यात, तहसीलदारला जाऊन ठीक आहे, त्यांच्या आमदारांच्या समजा हजार महिन्याला हजार 500 लोकांच्या जर तुम्ही मंजुऱ्या देत असाल तर आमच्या पक्षाच्या 100-200 द्या. तुम्ही त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. या लाडक्या बहिणीच्या काही योजना चालू आहेत त्याच्यामध्ये कोणाला काय अडचण येत असेल तर त्या अडचणी सोडण्याचा प्रयत्न करा. शेतकऱ्यांचा असेल किंवा वाला दुष्काळ असेल, जिथं कमी पाऊस आहे तिथं समजा दुष्काळी भाग असेल तिथं शेतकऱ्याच्या संदर्भात काय विषय असेल, कांद्याच्या भावाच्या संदर्भात काय विषय असेल, दुधाच्या भावाच्या संदर्भात काय विषय असेल, याच्या संदर्भात विद्यार्थ्याच्या काय समस्या असतील, युवकांच्या काय समस्या असतील, यासाठी तुम्ही लोकांमध्ये गेला पाहिजे, लोकांच्या प्रश्नाशी भिडला पाहिजे, त्यांच्यासाठी तुम्ही प्रशासनाबरोबर भांडलं पाहिजे. तर निश्चितपणे तुमचं संघटन मजबूत होऊ शकतं. आणि येणाऱ्या काळामध्ये, कारण तुम्ही जर बघितलं ही जी माणसं आहेत आज जी तुम्हाला सत्य दिसत आहेत, मी नेहमी म्हणतो त्या नारायण राणेचं मी उदाहरण देतो. नारायण राणे ज्यावेळी पहिल्यांदा उभा राहिले ते विधानसभेला, त्यावेळी त्यांना फक्त 10,000 मतं पडली. किती? 10,000. त्यानंतर ते काय 10,000वर थांबले का? महसूल मंत्री झाले, दुग्ध विकास मंत्री झाले, त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाले, केंद्रात झाले. म्हणून आपण सुद्धा राजकारण करत असताना आता काय की खरंच तुम्हाला जर वाहून घ्यायचं असेल तर फुल टाइम राजकारण केलं तर यश लवकर मिळतं. कारण काय होतंय, अर्ध इकडं अर्ध तिकडं, मग हिकले बी होत नाही तिकले बी होत नाही. म्हणून राजकारण करत असताना तुम्ही बाकीच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा जरा अभ्यास करा, त्यांचं काय चाललंय, आपण काय केलं पाहिजे. आणि म्हणून आपण सुद्धा बाकीच्या पक्षाचा अभ्यास, आपल्याला काय कोणीला तरी मगाशी कोणीतरी सांगितलं की बाकीचे पक्ष आपल्याला विचारतील, आपल्याला कोणी विचारतील म्हणून नाही काम करायचं. कुठला तरी पक्ष आपल्याला विचारल, आमदार कोणतरी आपल्याला फोन करल, याच्यासाठी आपल्याला काम अजिबात करायचं नाही. आपला पक्ष या मतदारसंघामध्ये, आपला पक्ष इथं आपल्या पक्षाचा झेंडा लागला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. इथून तुमचा माणूस त्या मतदारसंघातून जिल्हा परिषदला, पंचायत समितीला, नगरपालिकेला किंवा आमदारकीला निवडून जाण्यासाठी आपल्याला इथं काम करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला प्रशासनात तुमचं वचक राहायचं असेल तर तुम्ही 1-2-4 लोकांनी जाऊन चालणार नाही. एक 10-20 लोक, 5-50 लोक एखाद्या प्रश्नासाठी जर त्या अधिकाऱ्याकडे गेला तर अधिकारी मी विचार करेल ना तुमचा, त्यालाच काय सत्ता असावी असं काय नाही. तुमचं प्रेशर तुम्ही किती तिथं हे करू शकता, जे पदाधिकारी समजा तुम्ही उपाध्यक्ष आहे, प्रदेश तुम्ही प्रमुख पदाधिकारी
असेल तर काय त्यांना करू द्या. इच्छुक आहे निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये दोन्ही विभागात मिळून 12 विधानसभा आहेत आणि आपल्याला सर्व विधानसभा अगदी ताकदीने लढायच्या आहेत. त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. तुम्ही या ठिकाणी आला, पुन्हा एकदा या नवीन पदाधिकाऱ्यांना सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं सर्वांचा आभार मानतो आणि मी माझे मनोगत संपवतो. जय राष्ट्र. धन्यवाद नाना. आपण आपलं भाषण एकदम स्पष्ट केलं आणि आपल्या भाषणाने आमच्यामध्ये आणि ज्या पदाधिकाऱ्यांनी आता नियुक्त झालेल्यांनी कारण आपण आता इथून पुढच्या काळापर्यंत काम करावं हे नक्की त्यांच्या याच्यातून आपल्याला कळलं असेल. म्हणूनच आपल्या या भाषणामुळं आमच्याही मनात ऊर्जा आली आणि खऱ्या अर्थानं मला एक शेर आठवला आणि मी आज आता व्यक्त करतोय. किती आले किती गेले